असतं तर केलं असतं. निदान ही भिंत माझ्यासोबत आयुष्यभर बोलणार तरी. आणि माझा विश्वासच बसलाय की असा मुलगा मला कधीच भेटणार नाही. काव्या अगं काय बोलतीयस तू? तुला मुलगा मिळेल तेव्हा मिळेल, हे असं उपाशी राहून काही होणार आहे का? चल खाऊन घे पटकन. डोक्यावर परिणाम झालाच आहे, पोटात नको व्हायला. चल भूक नाही आम्हाला. खाऊन घे चल. मला माहितीये तुला भूक सहन नाही होत बाळा. चल पटकन खा. देवाने माझ्यासमोर जेव्हा पंचपक्वानाचं ताट वाढलं होतं तेव्हा पहिला घास घेण्याआधीच ती तारिणी माझ्यापासून हिसकावून घेऊन गेली त्याला. काव्या अगं नको त्रास करून घेऊस बाळा. हे असं तू अशी रडत बसलीस तर केदार तारिणीला सोडून तुझ्याकडे येणार आहे का? खरंच काय होऊन बसलंय ना हे सगळं. इतकं चांगलं स्थळ आलं होतं, त्या तारिणीने बरोबर हिसकावून घेतलं. आता बोलून काय उपयोग आहे गाई? जेव्हा केदार आपल्या घरात राहत होता तेव्हा कशी वागत होती तू त्याच्यासोबत? त्याला हाडतूड करत होतीस, त्याचं सामान सुद्धा फेकून दिलंस. अगं तेव्हा मला माहिती होतं का तो खांडेकरांचा मुलगा आहे म्हणून? अगं आई म्हणून त्याच्यासोबत तसं वागायचं का? बिचारा माझा केदू, जेव्हा मी त्याला भेटायला जायचे ना तेव्हा माझ्यापासून लांब लांब पळायचा. तुझ्या भीतीने. एकदा पण सरळ बोलला नाही तो माझ्यासोबत. काही 2-3 मिनिटं आम्ही भेटायचो ना त्यात पण आत्या रागवतील, आत्या बघतील, आत्या हे करतील, आत्या ते करतील, एवढंच बोलायचा तो. हे सगळं नाही तुझ्यामुळे झालंय. तुझ्याचमुळे ती तारिणी आमच्या मध्ये येऊ शकली. तुझ्यामुळे झालंय आई. ठीक आहे बाई, झाली माझी चूक, मान्य करते मी. बस नाही ओळखू शकले त्याला आणि चुकीचं वागले त्याच्या बरोबर. पण मी कशी विसरू ग त्याला आता? माझं केदू ग, मी नाही विसरू शकत त्याला कधीच. त्याने प्रेम केलं का नाही माहिती, पण मी त्याच्यावर खरं प्रेम केलं होतं ग आई. ऐक ना, काव्या काव्या आपण काहीतरी करू. नको एवढा त्रास करून घेऊस. हे बघ, त्या तारिणीला त्याच्यापासून लांब केलं नाही ना तर त्याच्या मनात तुझ्यासाठी जागा तयार होणार नाही. आणि सगळ्यात आधी खाऊन घे. तू असं रडत बसून काही होणार नाही. तो परत येणार आहे का? चल पटकन खा. चल. नकोय मला. जेव्हापर्यंत माझा केदू मला भेटत नाही ना तोपर्यंत मी काहीच खाणार नाहीये. ठीक आहे. ईशा, ईशा, आपण असं करूया. सुचलं. आपण असंच करूया आपण. काय? आपण आहे ना त्यांच्या रूम मध्ये मोठा उंदीर सोडूया. इव रॅट. कशाला? अगं ती तारिणीची आजी आहे ना, ती एकदा बोलली होती तारिणी आहे ना उंदराला घाबरते. उंदीर येईल ते दोघं बाहेर. जसे ते जातील ना बाहेर तसेच ते परत आत येतील. आणि मग उंदीर त्यांच्या रूम मध्ये शिरलाय म्हणून कौशिकी त्या दोघांना तुझ्या बेडरूम मध्ये ठेवेल. नाही मग मी हॉलमध्ये. नाही, हा प्लॅन नाही चालणार. आपण दुसरं काहीतरी करूया. त्याची काही गरज नाहीये. मी बघते काय करायचं ते. त्या तारिणी आणि केदार दोघांनाही त्यांची जागा नाही ना दाखवून दिली तर नावाची पद्मिनी नाही. काय चाललंय तुझं? त्या केदार आणि तारिणीला सेपरेट रूम दिलीस तू? अगं काल आलेत ना ते. हा, एक दिवस नाही झाला तर तू त्यांना घरातल्यासारखं वागवायला लागलीस. अगं हिम्मत कशी झाली तुझी? पद्मिनी काकू, मला माहिती जे काही घडलंय ते कोणालाही पटलेलं नाहीये, पण जो केदारचा हक्क आहे तो त्याला मिळायला नको का? आपण कितीही डिनाय केलं तरी तो या घराचा भाग आहे. कोण भाग आहे कुटुंबाचा? तो मुलगा. अगं तो यांचा मुलगा आहे तरी सिद्ध झालाय का? उद्या उठून कोणी येईल आणि म्हणेल मी खांडेकर आहे, मग काय प्रत्येकाला सेपरेट रूम देत बसणार आहेस तू? सिरियसली कौशिकी, यू रिअली थिंक की ही रोड साइड माणसं आपल्या घरात रूम डिझर्व करतात? ईशा प्लीज, कशाला ओरडतेस तिच्यावर? काय चुकीचं बोलते ती? मुळात ती दोघं इथे राहायला आलेत हे आम्हाला अजिबातच पटलेलं नाहीये.
आणि त्यांना वेगळी रूम द्यायची गरजच काय आहे? चेतना काकी, मला माहितीये हा निर्णय कोणालाही पटलेला नाहीये, पण प्लीज समजून घ्या. मी जे काही करते ते दया काकांसाठी करते. हो ना, अगं मग त्यांच्या पुरतच राहू दे ना. हे बरे झाल्यानंतर जाणार आहेत ना ते. मग वेगळी रूम कशासाठी? का कायमचं ठेवून घेणार आहेस त्यांना? ऍक्च्युली कौशिकीला आहे ना असे बॉट्स लागतात आजूबाजूला जे तिच्या होला हो करतील. तो केदारही त्यातलाच एक आहे. ईशा, इनफ. बरोबर बोलतीये ती. त्यांना ताबडतोब बाहेर काढ. पद्मिनी काकू, चेतना काकी, मला माहितीये हा निर्णय आपल्याला कोणालाही आवडलेला नाहीये, पण आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये. त्याचा हक्क आपण नाकारू शकत नाही, हे आपण करू शकत नाही. आणि दया काकांना जर हवं असेल, त्यांच्याविषयी ना तू काही बोलूच नकोस प्लीज. तुझ्यापेक्षा जास्त काळजी मला आहे त्यांची. अगं बायको आहे ना मी त्यांची. शी जस्ट डझंट केअर काकू. आणि जर तिला आपली काळजी असतीच तर तिने असं केलंच नसतं. अत्यंत सेल्फ सेंटर्ड बाई आहे ती. तिला फक्त स्वतःच खरं करायची सवय आहे. ईशा, जरा जास्तच बोलतेस तू. माझ्यावर ओरडू नकोस. तारिणी कशी आहे ते तू स्वतः एक्सपिरियन्स केलंयस. अगं युवीच्या लग्नात किती हर्डल झाले तिच्यामुळे, आठवतंय ना तुला? आणि दया काकाच्या हेल्थच्या नावाखाली आता त्यांना इंडिपेंडंट रूम देतेस या घरात. युवी आणि निशिताचं लग्न मोडेपर्यंत त्यांना इथेच ठेवणारच का तू? ईशा, प्लीज. तसं काहीही होणार नाहीये. आणि ती रूम मी केदारला दिली. ओके,